जाताना व्यक्तीचं वजन कसं होतं? तर बघा इमारतीचा जो काही पाळणा असतो किंवा जो त्याला आपण लिफ्ट म्हणतो, लिफ्टमधून वरती जाताना जर आपलं वजन जाणवलं तर बघा कमी झाल्यासारखं आपल्याला जाणवत असतं. पुढचा प्रश्न बघा, फ्युएल सेल पासून विद्युत तयार करण्यासाठी वापरणाऱ्या हायड्रोजनची निर्मिती खालीलपैकी कशापासून केली जाते? तर राईट आन्सर बघा, त्याची निर्मिती पाण्यापासून केली जाते. कशापासून? पाण्यापासून. पुढचा प्रश्न बघा, निष्क्रिय वायू हे डॅश डॅश असतात. निष्क्रिय वायू टिंब टिंब असतात. तर बघा, रासायनिक क्रिया करू शकणारे का न करू शकणारे? राईट आन्सर आहे रासायनिक क्रिया न करू शकणारे. लक्षात ठेवा, न करू शकणारे निष्क्रिय वायू. गाईचे दूध पुढीलपैकी कशाचा महत्त्वाचा स्रोत आहे? गाईचं दूध हे पुढीलपैकी कशाचा महत्त्वाचा स्रोत आहे? कशाचा महत्त्वाचा स्रोत आहे? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक ए, अजीवनसत्व. लक्षात ठेवा, गाईचं दूध हे पुढीलपैकी कायचा महत्त्वाचा स्रोत आहे? तर अजीवनसत्वाचा स्रोत आहे. 23 नंबरचा प्रश्न काय बघा, खालीलपैकी कोणतं खरं फळ आहे? खालीलपैकी कोणतं खरं फळ आहे? तर बघा खालीलपैकी विचार केला तर बघा नारळ. बघा नारळ बघा खरं फळ आहे. लक्षात ठेवा, नारळ हे खरं फळ आहे. 24 नंबरचा प्रश्न काय आहे, डॅश डॅश या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता सर्वाधिक असते. कोणत्या पदार्थाची असते? राईट आन्सर बघा ऑप्शन्स क्रमांक सी, पाण्याची. पाण्याची बघा उष्माधारकता सर्वात जास्त असते. कशाची? पाण्याची. खोकला येणे आणि आपल्या थुक्यामधून रक्त पडणे ही कोणत्या रोगाची लक्षणे आहेत? खोकला येणे आणि आपल्या थुंकीमधून रक्त पडणे खालीलपैकी कोणत्या रोगाची लक्षणे आहेत? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. राईट आन्सर बघा ऑप्शन्स क्रमांक सी, क्षय. त्याला आपण काय म्हणतो? टीबी रोग असं म्हणतो. कोणतं? टीबी. 27 नंबरचा प्रश्न आहे, जेव्हा मनुष्य उपग्रहाद्वारे पृथ्वीभोवती फिरतो तेव्हा त्याचं वजन कसं होतं? जेव्हा मनुष्य उपग्रहाद्वारे पृथ्वीवरती फिरतो तेव्हा त्याचं वजन कसं होतं? राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक डी, 0 होतं. लक्षात ठेवा, 0. 28 नंबरचा प्रश्न काय बघा, खालीलपैकी कोणता रोग हा ड जीवनसत्वाच्या अभावी होतो? खालीलपैकी कोणता रोग हा ड जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? आपल्या सगळ्यांना माहीत पाहिजे, ड जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो? मूळदोष रोग होतो. कोणता? मूळदोष. पुढचा प्रश्न काय बघा, जे काय GSR आहे हे जे काय उपकरण आहे कशाच्या मापनासाठी वापरतात? कोणतं GSR हे उपकरण कशाच्या मापनासाठी वापरलं जातं? राईट आन्सर बघा ऑप्शन्स क्रमांक सी, डोळ्याची क्षमता. कशाची क्षमता? डोळ्यांची क्षमतेसाठी हे उपकरण वापरलं जातं. 30 नंबरचा प्रश्न काय बघा, आतड्यातील जीवाणूमुळे पुढीलपैकी कोणतं जीवनसत्व तयार होतं? जे काय बघा आपलं आतडे आहे त्यामधील जीवाणूमुळे कोणतं जीवनसत्व तयार होतं? एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक डी, के जीवनसत्व. कोणतं? के जीवनसत्व तयार होतं. कोणतं? के जीवनसत्व. 31 नंबरचा प्रश्न काय बघा, ज्या निरीक्षणामध्ये काही घटकांची निरीक्षकाकडून दखल घेतली जात नाही त्याला काय म्हणतात? काही निरीक्षकाकडून ज्या घटकांची दखल घेतली जात नाही त्याला आपण काय म्हणतो? राईट आन्सर आहे त्याला म्हणतो बघा अपूर्ण निरीक्षण. लक्षात ठेवा, अपूर्ण निरीक्षण. 33 नंबरचा प्रश्न काय बघा, डॅश डॅश हे मानव निर्मित मूलद्रव्य. टिंब टिंब हे मानव निर्मित मूलद्रव्य आहे. तर बघा प्लुटोनियम हे जे काय हे मानव निर्मित मूलद्रव्य आहे. कोणतं? प्लुटोनियम. 34 नंबरचा प्रश्न आहे बघा, पृथ्वीवरील वातावरणाची उंची सुमारे डॅश डॅश किलोमीटर इतकी. पृथ्वीवरील वातावरणाची उंची किती आहे? 750 किलोमीटर इतकी. लक्षात ठेवा, 750 किलोमीटर इतकी. 35 नंबरचा प्रश्न आहे, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? आपल्या शरीरामधील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? आपल्या सगळ्यांना माहिती आहे ऑप्शन क्रमांक बी, यकृत. लक्षात ठेवा, यकृत. त्याला आपण काय म्हणतो? लिव्हर. 36 नंबरचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी भरपूर प्रमाणामध्ये अजीवनसत्व देणारा पदार्थ कोणता? खालीलपैकी भरपूर प्रमाणामध्ये अजीवनसत्व देणारा पदार्थ कोणता आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक बी, गाजर. हा बघा गाजर भरपूर प्रमाणामध्ये अजीवनसत्व देणारा पदार्थ आहे. कोणता? गाजर. जनावरांना तोंडाचे आणि पायाचे रोग मुख्यत्वे कशामुळे होतात? जनावरांना पायाचे आणि जे काही बघा तोंडाचे आणि पायाचे रोग खालीलपैकी कशामुळे होतात? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक बी, विषाणूमुळे होतात. लक्षात ठेवा, विषाणू. खालीलपैकी कोणतं खत हे रोपांना समतोल आहार पुरवतं? खालीलपैकी कोणतं खत रोपांना समतोल आहार पुरवतं? राईट आन्सर आहे बघा कंपोस्ट खत. कोणतं खत? कंपोस्ट खत हे रोपांना काय पुरवतं? समतोल आहार पुरवतं. कसा? समतोल. पुढचा प्रश्न काय बघा, भारतामध्ये सार्वजनिक जलाशयाच्या शुद्धीकरणासाठी सामान्यत काय वापरलं जातं? जे काही सार्वजनिक जलाशय आहे त्याच्या शुद्धीकरणासाठी आपण काय वापरतो जास्त करून? राईट आन्सर बघा क्लोरीनचा वापर केला जातो. कशाचा? क्लोरीनचा. खालीलपैकी कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जातात? खालीलपैकी कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जातात? राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक बी, स्टेटोस्कोपमुळे काय केले जातात? हृदयाचे ठोके मोजले जातात.
टिंब या किरणांना वस्तुमान नसते. टिंब या किरणांना वस्तुमान नसते. खालीलपैकी कोणते किरण असतात त्यांना बघा वस्तुमान नसतं. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक सी गॅमा या किरणांना बघा वस्तुमान वगैरे काही नसतं. पुढचा प्रश्न आहे बघा खालीलपैकी कोणतं जीवनसत्व जखमा लवकर भरून काढण्यास उपयुक्त ठरतं. कोणतं जीवनसत्व आहे जखमा लवकर भरून काढण्यासाठी उपयुक्त ठरतं. तर राईट आन्सर आहे बघा के जीवनसत्व. कोणतं जे काही के जीवनसत्व असतं ते जखमा भरून काढण्यासाठी उपयुक्त ठरत असतं. पुढचा प्रश्न काय बघा कार्बनचं जास्तीत जास्त शुद्ध स्वरूप कोणतं आहे. कार्बनचं जास्तीत जास्त शुद्ध स्वरूप कोणतं आहे. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक डी हिरा हा कार्बनचा सगळ्यात जास्त काय शुद्ध आहे. नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण IMPS GKचे प्रश्न पाहणार आहेत. बघा भारतीय रुपयाचं जे काही चलन आहे बघा जे काही आपलं हा शब्द आहे बघा नोटेवरचा रो हे डिझाईन कोणी केली आहे. तर लक्षात ठेवायचं आहे बघा उदय कुमार यांनी बघा याची डिझाईन केलेली आहे. पुढचा प्रश्न काय पहा की राज्यसभेचा सभासद म्हणून नियुक्तीसाठी वयाची अट काय आहे. तर या ठिकाणी वयोमर्यादा विचारलेली आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 30 वर्षापेक्षा कमी नसावी. बघा लक्षात ठेवायचं आहे 30 वर्षापेक्षा कमी नसावं. नेक्स्ट बघा भारतामधील कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हणून ओळखलं जातं. तर भारतातील जयपूर काय बघा राजस्थानची राजधानी जयपूर आणि या शहराला पिंक सिटी म्हणजेच काय गुलाबी शहर म्हणून ओळखलं जातं. ऑप्शन क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे पहा अजीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो. अजीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो. तर कोणता रोग होतो बघा रातआंधळेपणा हा अजीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. काय रातआंधळेपणा. पुढचा प्रश्न पहा भारतामध्ये तयार झालेल्या पहिल्या उपग्रहाचं नाव काय होतं. तर आपल्या भारतामध्ये पहिला उपग्रह तयार झाला होता तर त्याचं नाव होतं आर्यभट्ट. ऑप्शन क्रमांक 1 आर्यभट्ट. पुढचा प्रश्न आहे बघा भारतरत्न सन्मान प्राप्त होणारे पहिले बिगर भारतीय नागरिक कोण होते. तर खान अब्दुल गफार खान. लक्षात ठेवायचे बघा भारतरत्न प्राप्त होणारे पहिले बिगर भारतीय होते खान अब्दुल गफार खानी. आगामी ऑलिम्पिक स्पर्धा कधी आणि कोणत्या शहरामध्ये घेण्यात येणार आहेत. तर जे काही ऑलिम्पिक आहेत बघा 2024च्या पॅरिस या ठिकाणी पार पडले आहेत. पॅरिस ऑलिम्पिकवर आपण चॅनलवर पूर्णपणे व्हिडिओ टाकलेला आहे बघा तो व्हिडिओ तुम्ही नक्की पाहून घ्या. नेक्स्ट बघा भारतीय राष्ट्रीय बालिका दिवस नॅशनल गर्ल्स चाइल्ड डे कोणत्या दिवशी साजरा केला जातो. तर लक्षात ठेवा मित्रांनो जो काय राष्ट्रीय बालिका दिवस आहे हा 24 जानेवारीला साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे बघा कथकली नृत्य प्रकार हा कोणत्या राज्याचा शास्त्रीय नृत्य प्रकार आहे. कोणता कथकली. तर कथकली कोणाचा आहे बघा केरळचा आहे. लक्षात ठेवा केरळ राज्याचं आहे. नेक्स्ट आहे बघा खालीलपैकी कोणत्या महासागरात सर्वाधिक खोली असणारं ठिकाण आहे. सर्वाधिक खोली असणारं ठिकाण आहे. तर कोणत्या बघा पॅसिफिक महासागर हा बघा सगळ्यात जास्त खोली असणारं ठिकाण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. समानार्थी शब्द सांगायचा आहे आपल्याला तर याला समानार्थी शब्द काय होईल बघा ढेरपोट्या. लक्षात ठेवायचं आहे ढेरपोट्या. समानार्थी शब्द काय याचा ढेरपोट्या. मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. समानार्थी शब्द सांगायचा बघा सौकर्य. याचा समानार्थी शब्द काय होईल सुलभता. लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 1 सुलभता. पुढचा प्रश्न आहे बघा दुसऱ्याच्या ताब्यात असलेला असा याला आपण काय म्हणतो. ऑप्शन क्रमांक 4 अंकित असं म्हणतो. लक्षात ठेवा दुसऱ्याच्या ताब्यात असलेला काय म्हणतो आपण अंकित. नेक्स्ट पहा जोड्या लावायच्या आहेत बघा या ठिकाणी आपल्याला. आता या ठिकाणी एकदम सोप्या आहेत बघा पिल्लं दिलेले आहेत या ठिकाणी एका साईडला आणि इकडं आपल्याला जनावर म्हणजे प्राणी दिलेले आहेत पहा. तर सिंहाचा काय असतं बघा सिंहाचा आपल्या सगळ्यांना माहिती आहे काय असतो छावा असतो. हरणाचा असतं पाडस. घोड्याचं असतं बघा शिंगरू. शेळीचं असतं करडू आणि म्हशीचं असतं रेडकू. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी जर पाहिलं तर 1 आपलं बरोबर आहे बघा. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांनी उद्धटपणे वागू नये अधोरेखित शब्द काय आहे. तर या ठिकाणी शब्द काय बघा ऑप्शन क्रमांक 3 अकरणरूप क्रियापद आहे. काय बघा अकरणरूप क्रियापद. वारंवार हा शब्द कोणते क्रियाविशेषण हवे बघा वारंवार हा शब्द. त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3 आवृत्तीदर्शक आहे बघा. लक्षात ठेवायचं हे काय आवृत्तीदर्शक आहे. पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी कोणते न्यूनत्वबोधक उभयनवी अव्ययाचं उदाहरण आहे. न्यूनत्व म्हणजे कमीपणा. त्या ठिकाणी बघा झाडे वाढली परंतु फुले आलीच नाही. या ठिकाणी काय कमीपणा दाखवलेला आहे. त्यामुळे बघा हे काय बघा न्यूनत्वबोधक उभयनवी अव्ययाचं या ठिकाणी उदाहरण आहे.
शेतकऱ्याने कोयत्याने लांडगा मारला, विभक्ती ओळखायची. शेतकऱ्याने काय केलं, कोयत्याने लांडगा मारला. तर तृतीय बघा या ठिकाणी ने आलेलं आहे म्हणून या ठिकाणी तृतीय आपलं या ठिकाणी उत्तर आहे. त्रिभुवन पंचपाळे नवरत्न ही कोणत्या समासाची उदाहरणं आहेत? ही कोणत्या समासाची उदाहरणं आहेत? द्विगु या समासाची उदाहरणं आहेत. लक्षात ठेवायचं आहे, द्विगु समासाची उदाहरणं आहेत. लक्षात ठेवा द्विगु. नेक्स्ट बघा, हटातटाने पटा रंगोनी जटा धरीशी कारीशिरी मठाची उठा ठेव का तरी, हे कोणत्या अलंकाराचं उदाहरण आहे? अलंकार कोणता आहे? तर हा अनुप्रास अलंकार आहे. लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, अनुप्रास अलंकार आहे. पुढचा प्रश्न बघा, अन्न छत्री जेवणे, अन्न छत्री जेवणे आणि वर मिरपूड मागणे या म्हणीचा आपल्याला अर्थ विचारला आहे. म्हणजेच काय, दुसऱ्याकडून आवश्यक मदत घेणे आणि वर आणखीन काय मागून मिजाज दाखवणे याला काय म्हणतात बघा, अन्न छत्री जेवणे आणि वरून मिरपूड मागणे. आग सोमेश्वरी आणि बंग रामेश्वरी या म्हणीचा अर्थ काय होतो? त्या म्हणीचा अर्थ होतो बघा, गरजूला सोडून इतरांना मदत करणे. म्हणजेच काय, आग सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी. भारताची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? भारताची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? तर भारताची पूर्व पश्चिम लांबी आहे 2900 किलोमीटर. लक्षात ठेवायचं बघा, 2900 किलोमीटर इतकी आपल्या भारताची पूर्व पश्चिम लांबी. खालीलपैकी कोणत्या राज्यामधून कर्कवृत्त जात नाही? कोणत्या राज्यामधून कर्कवृत्त जात नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 ओडिसा राज्यामधून जात नाही. पहा पुढचा प्रश्न बघा, रबर वृक्ष खालीलपैकी कोणत्या वृक्ष प्रकारामध्ये मोडतो? तर ऑप्शन क्रमांक 4 ट्रॉपिकल एव्हरग्रीन या वृक्ष प्रकारामध्ये बघा रबराचं झाड मोडत असतं. पुढचा प्रश्न बघा, भारतीय राज्यघटना खालीलपैकी कोणत्या दिवशी संविधान सभेने स्वीकृत केली? तर भारतीय राज्यघटना बघा ऑप्शन क्रमांक 1 26 जानेवारी 1950. लक्षात ठेवा, 26 जानेवारी 1950ला संविधान सभेने स्वीकृत केली होती. खालीलपैकी कोणती संगणक प्रणालीची ऑपरेटिंग सिस्टम नाही? तर बघा अल्ट अविस्टा. लक्षात ठेवायचे, अल्टा विस्टा ही काय बघा संगणक प्रणालीची या ठिकाणी ऑपरेटिंग सिस्टम नाही आहे. पुढचा प्रश्न आहे, बायनरी कोडेड डेसिमल म्हणजे काय? BCD मध्ये खालीलपैकी किती बिट्स वापरतात? तर BCD मध्ये किती बिट्स वापरतात? याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 4 बिट्स या ठिकाणी वापरली जातात. सेकंदाच्या अब्जाव्या भागाला काय म्हणतात? बघा सेकंदाच्या अब्जाव्या भागाला काय म्हणतात? तर काय म्हणतात? नॅनो सेकंद म्हणतात. लक्षात ठेवायचं, नॅनो सेकंद असं म्हणतात. संगणकाच्या मुख्य मेमोरीला आणखीन काय संबोधलं जातं? संगणकाच्या मुख्य मेमोरीला काय संबोधलं जातं? तर प्रायमरी मेमोरी म्हणून संबोधलं जातं. कोणती? प्रायमरी मेमोरी म्हणून संबोधलं जातं. नेक्स्ट पहा, छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर खालीलपैकी कोणत्या स्वारी केली होती? तर बघा 1664 आणि 1670 दरम्यान बघा स्वारी केली होती. पहा, महाराष्ट्रामधील सर्वात उंच शिखराची फुटामध्ये उंची विचारलेली आपल्याला. फुटामध्ये उंची किती आहे? 5400 फूट इतकी उंची बघा. लक्षात ठेवायचं आहे, 5400 फूट इतकी उंची आहे. पुढचा प्रश्न बघा, सौर मालिकेमधील ग्रहांच्या उपग्रहापैकी सर्वात मोठा उपग्रह कोणता? तर कोणता बघा? गॅनीमेड हा काय बघा सौर मालिकेमधील ग्रहांच्या उपग्रहापैकी सर्वात मोठा उपग्रह आहे. खालीलपैकी कोणता वर्ण महाप्राण नाही आहे? तर कोणता वर्ण आहे तो महाप्राण नाही आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 न. लक्षात ठेवा, हा काय बघा महाप्राण नाही आहे. एका पाठोपाठ येणाऱ्या 2 वर्णापैकी पहिला वर्ण जेव्हा व्यंजन असतो आणि दुसरा वर्ण स्वर किंवा व्यंजन असतो तेव्हा होणारी संधी कोणती असते? तर बघा तेव्हा कोणती असते? व्यंजन संधी असते बघा. ऑप्शन क्रमांक 2 व्यंजन संधी. धातूपासून तयार झालेला परंतु वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकणाऱ्या क्रियावाचक शब्द म्हणजे काय? तर त्याला आपण बघा कृदंत असं म्हणतो. लक्षात ठेवायचं, कृदंत. तो धावताना पडला या वाक्याचं उद्गारार्थी वाक्याचा आपल्याला पर्याय निवडायचं आहे बघा. तो धावताना पडला हे काय बघा या ठिकाणी उद्गारवाचक वाक्य आहे. खालीलपैकी वैकल्पिक द्वंद्व समास आपल्याला निवडायचा आहे. तर वैकल्पिक द्वंद्व समास कोणता आहे बघा? धर्मा अधर्म, धर्म किंवा अधर्म या ठिकाणी काय झाला? वैकल्पिक द्वंद्व समास झाला. खालील वाक्यामधून कर्मणी प्रयोगाची वाक्य निवडून त्याचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. कर्मणी प्रयोग तर या ठिकाणी जर पाहिलं
तर कर्मणी प्रयोग कोणता होईल? जादूगाराने जादूचे प्रयोग केले, हे काय झालं बघा या ठिकाणी कर्मणी प्रयोग झाला. कोणता? कर्मणी प्रयोग. पुढचा प्रश्न आहे बघा, ऐदी या शब्दाचा समानार्थी शब्द निवडायचा आहे बघा. तर कोणता आहे? आळशी. ऐदी म्हणजेच काय? आळशी. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, चुकीचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर बघा, दिल्लीहून मुख्यमंत्रीचं विमान आलं, या ठिकाणी चतुर्थी नाही आहे, तर या ठिकाणी पंचमी बघा. ऊनहून आल्यावर काय असतं? पंचमी असतं. हातून ऊनहून पंचमी. इंग्लंडचा दौरा करून आम्ही परत आलो, या ठिकाणी काय बघा? षष्ठी आहे. उषाने नेशी बघा तृतीया. बरोबर. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी आपलं काय होईल बघा? 3. हे काय बघा? चुकीचं विधान आहे. एखाद्या शब्दाचं आकारांत सामान्य रूप होत असेल तर काय होतं? तर काय होतं बघा? तो शब्द पुल्लिंगी आकारांतच असला पाहिजे. खालीलपैकी साधा भूतकाळ असलेलं वाक्य आपल्याला ओळखायचं आहे. तर साधा भूतकाळ असलेलं कोणतं होईल? मी पुस्तक वाचले, हे काय झालं बघा? साधा भूतकाळ असलेलं वाक्य झालं. लक्षात ठेवायचं आहे, साधा भूतकाळ. पुढचा प्रश्न आहे, जसे करावे तसे भरावे. जसे करावे तसे भरावे या वाक्यामधील क्रियाविशेषण प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 रीतिदर्शक क्रियाविशेषण वाक्य बघा. कोणतं आहे? रीतिदर्शक क्रियाविशेषण वाक्य. पुढचा प्रश्न पहा, खालील शब्दापैकी टिंबटिंब शब्द डिक्शनरीमधील अनुक्रमाने लावल्यानंतर दुसऱ्या स्थानावर कोणता येईल? त्या ठिकाणी आता डिक्शनरीनुसार लावलं तर पहिला शब्द आपल्या या ठिकाणी बरोबर आहे बँकिंग, या ठिकाणी हा दुसऱ्या स्थानावर येईल. नेक्स्ट पहा, खालीलपैकी कोणता अर्थपूर्ण सिक्वेन्स आहे? आता अर्थपूर्ण आपल्याला सिक्वेन्स ओळखायची आहे. याची अर्थपूर्ण सिक्वेन्स काय बघा? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 3 नंबरचं 1 नंबरला येईल बघा. 3 नंबरचं काय बघा? रायटर, हे काय येईल बघा? 1 नंबरला येईल. त्याच्यानंतर 1 नंबरचं 2 नंबरला येईल. 2 नंबरला पेपर, त्याच्यानंतर 4 नंबरचं बुक आणि मग लायब्ररी येईल. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आपलं बरोबर आहे. उपवास मज लागला, काय प्रश्न आहे? उपास मज लागला, सखेबाई उपास मज लागला, हे कोणत्या रसाचं उदाहरण आहे? हे कोणत्या रसाचं उदाहरण आहे? हास्य रस आहे बघा. याच्यामध्ये कोणता रस आहे? हास्य नाही तर म्हणताना ऊसाचा रस. कोणता आहे? हास्य रसाचं या ठिकाणी उदाहरण आपल्याला दिलेलं आहे. समजलं? पुढचा प्रश्न, आपके स्क्रीन के ऊपर ये रहा. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या साठी इंग्रज वकील उपस्थित होता. कोणता इंग्रज वकील या ठिकाणी उपस्थित होता? तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2 हेनी ऑक्झिडेन. लक्षात ठेवायचं आहे, ऑप्शन क्रमांक 2 हेनी ऑक्झिडेंट वकील उपस्थित होता. ऑप्शन क्रमांक 2. नेक्स्ट पहा, ते आता मार खात नाहीत बघा. ते आता मार खात नाही या वाक्यामधील अधोरेखित शब्द खालीलपैकी कशाचं उदाहरण आहे? हे बघा कशाचं उदाहरण आहे? धातुसाधित कृदंताचं उदाहरण आहे बघा. कोणत्या? धातुसाधित कृदंत. खालीलपैकी कोणतं गुणोत्तर सर्वात लहान आहे? ऑप्शन क्रमांक 1 2:3 हे गुणोत्तर सर्वात लहान आहे. पहा घ्या. खालीलपैकी महाराष्ट्राचे सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री कोण होते? ते कोण होते बघा? ऑप्शन क्रमांक 4 वसंतराव नाईक होते बघा सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री. भारतामधील पहिली प्रवासी रेल्वे कुठून कुठे धावली? तर मुंबई ते ठाणे दरम्यान बघा भारतातील प्रवासी रेल्वे धावलेली आहे. बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीमध्ये कोणतं वर्तमानपत्र चालू केलं होतं? तर लक्षात ठेवायचं आहे, कोणतं वर्तमानपत्र होतं हे? तर दर्पण. ऑप्शन क्रमांक 4 आपलं बरोबर उत्तर आहे बघा. कोणतं? दर्पण. भारतामध्ये मतदान करण्यासाठी कमीत कमी वयाची अट काय आहे? तर भारतामध्ये वयाची अट किती आहे? 18 वर्ष. लक्षात ठेवा, 18 वर्ष. नेक्स्ट पहा,